ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवनोपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा लवकरात लवकर व्हिडिओ मिळवण्यासाठी। आणि स्वामी भक्तांनो, आज या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। मोजून 20 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच। विचार ही एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचं नशीब बदलेल, एवढं मात्र खरं आहे। आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येणार आहे। जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही। कारण देव माफ करतो, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही। सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याचं त्याला परत भेटतं। जो आज तुला रडवतोय, उद्या त्याला दुसरा कोणतरी रडवेल। आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकालाच फेडावे लागतात। गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो आणि आपण मग देवाकडे प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकट दूर कर। म्हणून देवाला आपण पहिलेच जपले पाहिजे आणि पहिलेच देवाचे नामस्मरण केले पाहिजे। मग तुमच्यावर संकट येतच नाही आणि आले तरी देव ती संकट तुमच्यावरून निवारून टाकतो। म्हणून तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोध वचन देत आहेत। या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तू खेळतो आहे जी झुंज तू मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी। आणि बाळा, मी तुझ्या कायम पाठीशी राहणार आहे, असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधीच विसरू नका। कुणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही। जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल आणि नसाल ना तर पर्याय नक्की शोधला जाईल। एवढं मात्र प्रत्येकाच्या जीवनात असतं। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदित आहेत याला जास्त महत्त्व असतं। आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागतं। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत। एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो आणि तुमच्या पापाचा पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तोही पूर्णपणे होणार। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा कधीच नसतो। एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं। जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलंच नसतं। म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात नक्कीच आणल्या आहेत आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं आहे। श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर आणि कैलास पर्वतावर मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाहीये भक्तांनो आणि जाणारही नाही। मी तुमच्या सदैव पाठीशी राहील, हे वचन मी तुम्हाला देतो। आणि असे स्वामी म्हणत आहेत, जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील ना तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्कीच बदला। कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही। एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे। आणि आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतराळावरून तुम्हाला फळ देत असतात। आणि म्हणून तुमचं अंतर्मन जेवढं शुद्ध असतं तेवढंच तुम्ही प्रगतीच्या पथावर असता आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद असतो। म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यांसोबत बोललं पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव, सर्वांशी सारखेपणाने वागले पाहिजे। कितीही अडचणी आल्यात तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका, तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल। पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे।
आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच आणि असतेच, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नसतं. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही आणि तुम्ही कष्ट करून जे कमावलंय ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ते गोड लागतील, एवढं मात्र नक्कीच खरं आहे. माणसाचं मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मन मोकळेपणाने आपलं जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढंच करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावतेने जगा आणि बोला, समाधानासारखे सुख नाही. म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्याधिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला होईल आणि तो लोभाचा आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येक वर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला आणि पिऊ घाला, एवढं लक्षात घ्या. मग तुम्हाला खरं पुण्य लाभेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तर तो काही कामाचा नसतो, जर तुम्ही तुमच्या दाराशी आलेल्या माणसाला परत पाठवत असाल. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कलियुग आहे बाळा, इथे खरा जुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचाच होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्कीच तुझाही एक दिवस विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढे जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधी विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढे जप करावे. स्वामींच्या भक्तीत असताना तुम्ही कितीही जप केले तरी ते कमीच आहेत आणि त्याचं फळही तुम्हाला नक्कीच स्वामी देतात. किती दिवसाचे आयुष्य असते मित्रांनो, आजचे अस्तित्व कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ना होईल हे कोणालाच माहिती नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचा काळ सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना ते तुमच्या चरणाशी आहे. स्वामी समर्था कितीही मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावातच आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावातच आहे, एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा. कष्टाने हाल होतील पण हाल होणार नाही आणि तुमची हार ही स्वामी होऊ देणार नाहीत. स्वामींचा हात अगर तुमच्या पाठीशी आणि मागे राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एक दिवशी नक्कीच मिरवाल आणि यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका, एवढेच तुम्ही करा आणि तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी राहाल हा स्वामींचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखात ठेवा स्वामी, अशीही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही, म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला एकच पाऊल पुढे टाकायचं आहे, नंतर आपल्याला बरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही. काळजात प्रेम माया असेल तर पुरुषातही आई नक्कीच असते आणि ती दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जातो तोच खरा धन्यवान असतो आणि तोच खरा पुण्यवानही नक्कीच असतो. आणि म्हणून नाव कमवायला शिका. पैसाही आपण कधीतरी कमवूच. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवत आहेत. म्हणून भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही नक्कीच विकृती आहे. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमच्या मनातील संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत आहेत कोणाच्याही मागे धावू नका, तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होत असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं आणि तुम्हीच ते ठरवा की या व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं आहे आणि किती नाही. ते जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं.
म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावीच लागते, हे इथेच फेडावं लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही आणि देवही त्याला बदलू शकत नाही. उशिराच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते, मग ते चांगले असो किंवा वाईट. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधी हा अहंकार करू नका, मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या, पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण मात्र जीवनात कधी आपली संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढं गोष्ट खरं आहे, आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय अगदी झाले आणि मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच आपल्या रस्त्यात दिसत नाही. आणि मग आपण स्वामींचे चरण पकडतो आणि म्हणतो, स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्याला निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्कीच जाईल. म्हणून चुका तुम्ही अशा माणसांना नक्कीच तुम्ही आयुष्यात ओळखलं पाहिजे आणि ते ओळखायला शिकलं पाहिजे. आणि अशी माणसं नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भोग भाग माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधीही गद्दारी करू नका, नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेतरी हे हाल हे सोसावे लागतात आणि तिथे तुम्हाला संकटे येतीलच आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 नक्कीच हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हातांनी मदत करायची असेल तर मन मोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात नाही. म्हणून एवढेच स्वामी आपल्याला म्हणत आहेत, स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडलेल्या कधी जीव जात नाही. जीव नक्कीच तेव्हाच जातो ना जेव्हा पोहता आपल्याला येत नाही. परिस्थिती कशीही असू द्या आणि कधीच समस्या ती बनणार नाही. समस्या तेव्हाच बनते जेव्हा ते आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेवढेच तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं आणि अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची खरी लक्षणे आहेत आणि तुम्ही आत्मसात ती केलीच पाहिजे. पाऊस आला की माकडाला कळतं घर असतं ओलं झालं नसतं. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहायला शिका. जे सहज मिळतं ना ते शेवटपर्यंत टिकत नाही, हे खरं आहे. आणि ते शेवटपर्यंत टिकतं ना ते सहज मिळत नाही, हेही खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबरीने चला. नक्की स्वामी तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसाची कमी नसते. एवढं खरं आहे. कधीही शोधायचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. नक्कीच तुम्हाला माणसात देव दिसेल. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तुझ्या विश्वासाने म्हण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेवढं गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळवणारे. फक्त संयम ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्कीच तुम्हाला आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके ना की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्कीच तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणे भागच तुम्हाला पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखं देईल आणि तुमच्या मनासारखं करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना नक्कीच त्या पडू देत नाही ना, तर मग तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सांभाळत असतो आणि सगळ्यांचं तो रक्षण करत असतो. म्हणून तुम्हाला भिण्याचं कारण नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला ना की तरी आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. आणि नशिबाची साथ नसेल तरी चालेल,
पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे. ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठे जा तेथे दर्शन देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. एवढे मात्र खरं आहे, सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर अगदी ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. कारण हे दोघेही तुमची कधीही फसवणूक करत नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढेच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका आणि सुख समाधानी राहा. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार जर सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण सुद्धा कधीच येणार नाहीत. आणि एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनात ठाम धरून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल आणि अनुभवातून असेल. म्हणून एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कुणावर विश्वास नका ठेवू. कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका निघत असतो. म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका आणि कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होते. म्हणून जेवढे तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेवढेच तुमचं आयुष्य अगदी निर्मळ आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही मित्रांनो रडवते ना, त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडूनही आनंद देते याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कुणाला टेन्शन देऊ नका आणि कुणाचं टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. बस तुम्ही एवढंच केले पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ही नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडे करून करायची आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि किती बलाढ्य आहे. आणि नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल आणि तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजय केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते स्वामी समर्थ तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचे नाव आपल्या कायम ओठावर असावं, हीच मागणी आपण स्वामींकडे केली पाहिजे आणि स्वामींनाही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल ना, तर आपले अस्तित्व कोणी संपवू शकत नाही. एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्कीच तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्कीच तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काही गोष्टी असतात त्या आपण कुणाला सांगू शकत नसतो, पण त्या वेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला समजेल आणि स्वामी तुमची गोष्ट समजून घेतील आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील. किंवा तुमच्याजवळ अशी माणसं पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसं बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात. काही त्या चमत्कारातून आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी नक्कीच दिसत जाईल. आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्याच्यावर काम करू आणि नक्कीच यशस्वी होऊ सुद्धा. म्हणून आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्यांचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढेच तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि याच नावाचं आयुष्य आहे आणि असे आपल्याला सर्व आयुष्य जगावे लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावरून तुमची श्रीमंती कळते आणि पैशाने ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळली नाही आणि ते माणूस एक चांगला गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेले याचं धन्यवाद तुम्ही स्वामींना दिलं पाहिजे.
कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाहीये. आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधी निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा की ध्यानात ठेवा की देवाकडे पाठ तुमची असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता याच्याकडे लक्ष द्या. आणि यावरच खूप काही गोष्टी या तुमच्या अवलंबून असतात. देव तुम्हाला कसे फळ देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. म्हणून मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना मित्रांनो, तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात आणि तंटात निघून जातं. तुम्ही किती देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, ते त्यांचा एक एक अश्रूंचा हिशोब स्वामी आज ना उद्या घेतच असतात. आणि मग नक्की स्वामी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देतील. आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखावं लागतं. एवढंच लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे ना, किंवा आपण कोण आहोत ना, यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलंच पाहिजे. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखाचं कायम भरारी ठेव. आणि नक्कीच बदलेला एक दिवस तुझा. तू फक्त स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, तुला सर्व काही मिळेल. आणि श्री स्वामी म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी विसरायची नसतात आणि त्यांना जपायची असतात. कारण तीच माणसं तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असतात. आणि तुमच्या आयुष्यात ती माणसं शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा तो फक्त मनातला संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याने काय गमावलंय आणि त्याने काय कमावलंय, एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमावणार तर काही नाही, पण गमावणार खूप काही. आणि एक चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यातून कमावून बसेल. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ सुद्धा तुला होणार आहे बाळा. आणि जर छळ झाला असेल ना, तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा नक्कीच होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेल. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून नक्कीच टाकेल, आणि लढला तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. म्हणून आता तुमच्या हातात आहे, रडायचं की लढायचं. म्हणायला इमानदार सगळेच असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आहे आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला खूप सुखी आणि समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचे फळ तुम्हाला एक दिवशी नक्की देईल. याच तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझ्या सोबत राहील आणि तुझी साथ पूर्णपणे देईल. तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि एक स्वामींच्या चरणात. म्हणून कधीही तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना, तर आम्ही लाखो लोकांच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू. पण तुमचे कर्म जर स्वच्छ नसतील ना, तर आम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही आणि तुम्हाला कशातही मदत करणार नाही. चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हे फक्त विश्वास मनात असला ना, की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरं असशील ना, तर तो जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो सगळ्यांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत आणि चांगलेच कर्म आपण करत राहिले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला आसपास आहेत असे आपण समजले पाहिजे. नक्कीच आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होतील. परिस्थिती सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही आणि समजू शकत नाही. हे तितकंच खरं आहे.
दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुखच दिले पाहिजे आणि सगळ्यांना आनंदात बघितले पाहिजे. कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदात बघण्यासाठीच आपल्यावर कृपा करत असतात. म्हणून तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच आयुष्यामध्ये बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील एवढा तुम्हाला विश्वास देतो. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही कधी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप ही मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असं स्वामींना वाटत आहे आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. म्हणून चंदनापेक्षा वंदन जास्त महत्वाचं आहे आणि योगी पोहण्यापेक्षा मित्रांनो उपयोगी होणे अधिक चांगलं असतं. बरं, आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे ना, हे भरपूर महत्वाचं आहे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे व कोणाला मदत करताना तुम्ही कधीही मदत ही निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त तुमच्यात मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे आणि कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीतून जात असाल तर समजून घ्या तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे. आणि हे तुमच्या डोक्यात तुम्ही फिट करून घ्या. नकळत तुमच्यासमोर असा एक क्षण येईल ना, ज्याची तुम्ही आशा सोडली होतीस ना, ते स्वप्न तुमचं खरं होऊन जाईल. आणि निश्चिंत राहा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कसं तरी टेन्शन घेऊ नकोस बाळा, मी तुझ्या सोबत असेल आणि हाय, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि जर माझ्यावर तुला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. याने तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामी तुमच्या कायम स्वरूपी सोबत असतातच हे तुम्हाला स्वामी वचन देत आहेत आणि ते वचन स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून हे तुम्हाला एक गोष्ट नक्कीच करायची आणि त्यामुळे भरपूर काही तुमच्या जीवनात हा फरक पडेल. निखळ व्यक्तिमत्व म्हणजे समोरच्याचा नकारही हसत हसत स्वीकारणे असतं. म्हणून आपण तो नक्की स्वीकारलाही पाहिजे. आणि सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणं म्हणजे खरं सुख असतं. म्हणून आपण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद हा शोधलाच पाहिजे. आणि तुम्ही कधीच दुःखी राहिलं नाही पाहिजे. नात्याचं गणित भावनांमध्ये अडकल्यास ते शब्दामधून सोडवणं महाकठीण जातं. म्हणून ते तुम्ही प्रेमानेच नक्की सोडवलं पाहिजे. आणि जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्यांना समजवण्यात आणि आपला वेळ वाया घालवू नका आणि त्यात अर्थही नसतो. म्हणून व्यक्तीचं मूळ समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते. म्हणून फक्त तुम्ही चांगल्या माणसांना जीवनात तुमच्या कमवा आणि चांगल्या माणसांना तुम्ही जागा द्या. नक्कीच तुमचं जीवन चांगले होऊन जाईल आणि तुम्हालाही चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ मिळेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे जाल. आयुष्य खूप सुंदर करायचं असेल ना, तर हास्याला पर्याय नाही. तुम्ही हसलंच पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये हसू हे आलंच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला जीवनाला अर्थ आहे. नाहीतर मग तुमचं जीवन सगळं काही व्यर्थ आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आनंदी आयुष्याची सुरुवात होय मी आनंदी राहू शकतो या आशावादापासून होत असते. म्हणून तुम्ही आशावाद नक्कीच केला पाहिजे. आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपण आधी स्वतःला स्वतःची ओळख करून द्यायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. आणि जीवनाचा प्रवास जरी प्रत्येकाचा सारखाच असला ना, तरी अनुभव मात्र वेगवेगळा असू शकतो. आणि निर्मळ हास्य नेहमीच आपले सौंदर्य खुलवत असते. आयुष्य जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा. कुणासोबतही एकरूप व्हा, पण स्वतःचे महत्त्व कमी होऊ देऊ नका. आणि जर आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दुःखासोबत खेळायला आपण नक्की शिकले पाहिजे. तरच आपण जीवनामध्ये आनंद अनुभवू शकू. आणि पेनातल्या शाईचा रंग कुठलाही असला तरी शाईने लिहिलेल्या शब्दांचा भाव मात्र सारखाच असतो. आणि तसंच आपण जीवनामध्ये जगायचं आहे. आणि जबाबदारी हा एक असा शब्द आहे ना, जो आयुष्याची दिशा ठरवत असतो. आणि आपण कुठे जाणार आहेत आणि काय करणार आहे ती जबाबदारी आपल्याला शिकवत असते. म्हणून त्यासाठी अनुभव तुम्हाला मोठा असायला लागतो. म्हणून श्रेष्ठ जीवनाचा आधार सुयोग्य विचार आहेत आणि ते सुयोग्य विचार तुम्ही मनात धारण केले पाहिजे. आणि ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण सुद्धा वाया घालू नये. आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालू नये. प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान हे कमवलं पाहिजे. आणि कपाट आणि मन या दोन्ही गोष्टी वेळोवेळी स्वच्छ केल्या पाहिजेत. कारण कपाटाला अडचण होते सामानाची आणि मनाला अडचण होते गैरसमजाची. म्हणून ते गैरसमज तुम्ही कधीही करून घेऊ नका
आणि आयुष्य कोणासाठी थांबत नाही. फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलत असतात आणि ती कारणं बदलली की पूर्ण आयुष्य आपलं बदलून जात असतं. म्हणून मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करणे म्हणजे आयुष्य जगणे होय. आणि ते आयुष्य तुम्ही तसेच नक्की चांगल्या रीतीने जगले पाहिजे. आणि वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, तो फक्त आश्वासन देते, खात्री नाही. दान घेणाऱ्याने मिळालेले दान कधीही विसरू नये आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले ते कधी लक्षात ठेवू नये. हे वाक्य तुम्ही जर ऐकले नीट तर तुम्हाला नक्कीच समजेल. आणि आपली बरोबरी कोणाशी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगवेगळा असतो आणि वेगवेगळ्या रीतीने ते चालत असतात. म्हणून आयुष्य म्हणजे धरून ठेवणे आणि सोडून देणे याचा समतोल साधना आहे. आणि हा समतोल ज्याला साधता आला तो आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगून जात असतो. आणि प्रत्येक गोष्टीची निर्मिती कायम 2 वेळा होत नसते, आणि पहिल्यांदा तुमच्या मनात आणि मग प्रत्यक्षात. म्हणून तुमच्या मनात पहिले तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि स्वप्न हे नक्कीच बघितलं पाहिजे, तरच ते सत्यात उतरेल आणि तुम्हाला ते मिळणार आहे. त्यात तुम्ही ठामपणे विश्वास ठेवला पाहिजे. वाचनामुळे मनुष्याला विचार करता येतो, सभेमुळे तो प्रसंगवादाने तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो. म्हणून तुम्ही या तिन्ही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. आयुष्य कधी कधी नावाड्यासारखं असतं. यायला तीराकडे बघत पहिलं तीराकडे वल्लवायचं असतं, हे लक्षात घ्या. आणि चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही नक्की शोधला पाहिजे. वाईट वेळेतून तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला चांगला मार्ग हा नक्कीच दिसणार आहे. आणि संकट समयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपले बुद्धिचातुर्य व शक्तीच्या जोरावर संकटाचा सामना करतात. तसाच तुम्हाला संकटाचा सामना करायचा आहे आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच राहायचं आहे. स्वामी भक्तांनो, आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वामींचं नामस्मरण करणं तुम्हाला नक्कीच जरुरीचं आहे. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींविषयी चांगले चरित्र वाचा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. आणि तुम्ही असेच जीवन नक्कीच जगले पाहिजे. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे कधी चुकत नाही. झाडांनी कितीही चांगली गोड फळे दिली तरी दगडाचा मारा कधी त्याला चुकत नाही. तसंच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या ठिकाणमधून त्याची सुटका कधी होणार नाही आणि होतही नाही. त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करायची, नक्कीच चांगले फळं तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून असेच चांगले फळं मिळण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी सांगतात, स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारांवर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि त्याचा कार्यभाग खरंच मात्र बुडत असतो. म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात. पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. म्हणून कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात आणि आपली नक्कीच चांगला विचार ते करत असतात. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध व्यक्ती आहे, कारण त्याच्याकडे नक्कीच समाधान आहे आणि तो जे आपल्याकडे आहे त्यात खरंच मनापासून सुखी असतो. म्हणून बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात. आणि मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि रोग दूर करण्याची आणि करणारी शक्ती ती आहे. म्हणून या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे, तर तोच भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100% बदलतो. आणि मग तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं, कारण तुमचे विचार बदलतात आणि तुमचे विचार जेव्हा बदलतात तेव्हा तुमचं आयुष्यही आपोआप बदलू लागतं. म्हणून माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये, कारण खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो, ती तुम्ही नीट सांभाळली तरच ते टिकतील आणि ते तुमच्या उपयोगी सुद्धा येतील. म्हणून स्वामींचा अनमोल संदेश आहे
की पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढलेले रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवतो. आपल्या शत्रूचं कितीही अस्तित्व मोठं असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापूर्वी आपल्या शत्रूचे अस्तित्व लहान ठरतं. म्हणून गुरूंचं आज्ञेचं पालन करायचंय आणि गुरुचरित्र तुमच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं. म्हणून ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मिळत असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवन उपयोगी ठरतील. म्हणून मित्रांनो, फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा प्रयत्न करा, कारण एकांतच माणसाला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निर्माण करतो किंवा आपण नक्की काय केलं पाहिजे याची जाणीव करून देतो. त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ स्वतःला द्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतू गोष्टी सोडून द्या, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा वेळ नक्कीच तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची घाला. आणि तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते ना, जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत असते. भले प्रयत्न छोटे असतील, पण हे छोटे छोटे प्रयत्नच एक दिवशी मोठा बदल घडवतात. आणि आपण सुरुवात तर करा, मार्ग आपोआप सापडेल. कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण कोणी येऊन आपल्याला परिस्थिती आपली बदलून जाणार नाही, ते आपल्यालाच पूर्णपणे बदलावी लागणार आहे. म्हणून डोक्याला उगाच जास्त ताण देऊ नका. नशिबात लिहिलेलं ते होतच असतं, पण आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं आहे. पण त्याच्या सोबत स्वतःची काळजी घेणं ही गरजेचं आहे. नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग, जर कमावलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल. त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा स्वतःची तब्येत कमवा, कारण निरोगी शरीर हीच तर खरी संपत्ती आहे आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, परंतु नशीबवान नसलेली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करायची आहे आणि याची जाणीव आपण नक्कीच असली पाहिजे. म्हणून कितीही अडथळे आले तरी सुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये असली पाहिजे. आणि जेवढा स्वतःला त्रास होईल ना, तेवढे तुम्ही पुढे जाल हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि डोळ्यांना जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टीवर मात्र विश्वास ठेवू नका, कारण कधी कधी आपल्याला अडकवण्याचा डाव पण असू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे नक्कीच तुम्ही ध्यानात असू द्या. आणि आजच्या ह्या कलियुगात प्रत्येक जण आपापल्या जीवनात व्यस्त आहे आणि परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाइमपास करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्यामुळे व्यस्त राहा, पण योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठी तुम्ही व्यस्त राहिले पाहिजे. आणि स्वप्न बघण्याची ताकद हवी, ती पूर्ण करण्यासाठी धडपड हवी. स्वप्न पाहत राहा, पाहिलेलं स्वप्न एके दिवशी नक्कीच पूर्ण होईल. स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि यश आपोआप आपलं कधी होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. आज ना उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि नक्की यश मिळाल्यावर तो आनंद तुम्हाला मिळेल, तो नक्कीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आणि आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असं त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करणे सोडून देता तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. म्हणून तुम्ही कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्या जीवनाचं कारण बनते आणि ते जीवन आपलं अनमोल करून टाकत असते. म्हणून आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते, बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते. जसं जसे आपण रंग भरत जाणार तसतसे आपले आयुष्य सुखी होत जाणार. जीवनाचं तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत. नाहीतर काहींनी अजून ब्रश सुद्धा उचलला नाही रंग भरण्यासाठी. म्हणून ते प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे, एवढं मात्र नीट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उशीर झाला म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. म्हणून वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. नुसतं असून उपयोगाचं नाही, त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवणं देखील गरजेचं असतं. म्हणून नुसत्या मोठ्या बाता मारून काही फायद्याचं नसतं. जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी, नाहीतर वेळ निघून जाते आणि आपण फक्त बघत असतो. म्हणून पैसा झाडाला लागत नाही हे जरी खरं असतं ना, तरी सुद्धा इथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वेगवेगळं आहे. आपण जे पैसे कमवण्याचे साधन आहे तेच तर पैशाचं झाड आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या कामाचा जेवढे हुशार असाल तेवढ्या लवकर आपल्या झाडाला फळं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात आपण किती संघर्ष केलाय
किती कष्ट सहन केलेत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. लोकांचं काय, लोक तर बोलायला काही विषय नसतो म्हणून आपला विषय चालू करतात, पण आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे निस्वार्थ भक्तीने करत राहायचंय. आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भक्तीने करायची, कारण स्वामींची सेवा कराल तर स्वामी तुम्हाला नक्कीच संकट काळात मदत करतील. आणि कधी कधी कामाच्या मध्ये ब्रेक घेणंही गरजेचं असतं, कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू आपल्या कामाचा वेग कमी करतो. त्याच्यासोबत काम काय होत राहतील, पण शरीर महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी करणारच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताना जेवढा त्रास आपल्याला होत आहे ना, त्याच्या डबल त्रास आपली सक्सेस पाहून आज जे आपल्यावर हसतायत ना त्यांना होणार आहे. म्हणून आपण जेवढी मोठी सक्सेस मिळणार आहेत तेवढं मोठं आपलं नाव सुद्धा होणार आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रवास करताना कधीच मध्ये थांबू नका. कदाचित 2 पावलं पुढे सुख आपली वाट पाहत उभं असेल. आणि आयुष्याच्या प्रवासात सुख दुःख भेटतच असतात. कोणाजवळ किती वेळ थांबायचं हे आपल्या हातात आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर मग आपल्या पाहिलेल्या मोठमोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ नाही लागणार. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग स्वप्नच राहायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि ते आपणच करणार आहेत. म्हणून परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असता जर विचार आपण करत असाल तर आपण कधीच कार चालवणार नाही. कार परफेक्ट ड्रायव्हर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार ही चालवावीच लागेल, तेव्हाच आपण परफेक्ट ड्रायव्हर होणार. आणि आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण आहे त्याच जागी उभे आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला चुकीचे समजण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोलून बघा. कदाचित आपला गैरसमज दूर होईल, कारण तसं दिसतं ना तसं नसतं. आणि कोणीतरी आपल्यामध्ये काड्या मात्र नक्कीच करत असतं. म्हणून आपण कोणताही विषय असेल तर तो स्वतः समोरासमोर बोलून नक्की सॉल्व्ह केला पाहिजे. आणि आजूबाजूला वातावरण कसंही असलं ना तरी स्वतःला शांत आपण ठेवा. लोक नाव ठेवून बोटं करून तुमच्यावर हसतीलही, पण आपण उगाचच नको त्या लोकांच्या नादी नाही लागत बसायचं. शांत बसून राहायचं. लोकांना दुसरं काही नाही काम, आपल्याला फक्त आपलं काम करायचे. आणि आपण रिकामं टेकड्यांच्या नादी लागायला आपल्याकडे एवढा टाइम नाही हे फक्त लक्षात ठेवायचंय. आणि अशा लोकांसोबत नक्कीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी उभं न राहता सुरुवात करणे आहे. आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती कठीण असला तरी तो आपल्यालाच पार करावा लागणार आहे. आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल तर टाकून बघा, मार्ग आपोआप सोपा होईल. आणि कधी कधी स्वतःला चार्ज करणं देखील गरजेचं असतं. या धावपळीच्या जगात फक्त पैसा कमवण्यावरती फोकस करू नका. लक्षात असू द्या, सर्वात मोठी संपत्ती तर आपलं शरीर आहे आणि याला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. डोक्यात भरपूर प्लॅनिंग होत आहे पण मेहनत गाढवासारखी चालू आहे, तर मग काय उपयोग. मेहनत करायचीच आहे पण जरा डोक्यानेही चला, कारण योग्य वेळी तुम्ही केलेल्या नियोजनाचा वापर करून वेळेचं सोनं करायला शिका. आणि वेळ गेली तर ती परत येत नाही हे फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि विचार तर बदलावेच लागतील, रिस्क ही घ्यावीच लागेल. जे जमत नाही ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, पण आता माघार घ्यायची नाही. कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदलाव होणं गरजेचं आहे आणि तो बदल झालाच पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे, इथं एकटा तोच पडतो जो खरा असतो. कारण आजच्या या कलियुगात खोट्याला मोका आणि खऱ्याला धोका मिळत आहे, पण शेवटी विजय मात्र त्याचाच होतो जो खरा असतो आणि तो शेवटी जिंकत सुद्धा असतो. म्हणून उद्या जर चमकायचं असेल ना तर आज स्वतःचं घासावं लागेल. नुसता हातावर हात ठेवून बसलात तर वेळ कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला हे समजणारही नाही. म्हणून आज हालचाल केली तर उद्या बसायला मिळेल आणि आज बसलात तर उद्या हालचालही करावीच लागेल. त्यामुळे लवकर सुरुवात करा आणि यशापर्यंत तुम्ही नक्कीच जा. सक्सेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय तर सर्वप्रथम फालतूच्या गोष्टी बंद करणं. कारण सक्सेसच्या रस्त्यावर आपण तेव्हाच चालणार जेव्हा आपला टाइमपास करणं बंद होणार आहे. आणि विजय मिळवण्यासाठी निरंतर चालत राहणं आणि मनापासून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण ध्येयाच्या दिशेने सुरुवात असलेली वाटचाल थांबवाल त्या दिवशी आपण आयुष्यात एकाच जागी उभे असाल. आणि जेव्हा पुन्हा सुरुवात करायला जाल तेव्हा आपल्याला हाच प्रवास पहिल्यापासून करावा लागेल. त्यामुळे थांबू नका आणि आयुष्यात काही झालं ना तरी मात्र हार मात्र मानू नका.
तर प्रत्येकाचा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. काहींचा सोपा तर काहींचा कठीण आहे. पण महत्वाची बाब ही आहे की सक्सेस दोघींपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो. कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाच जागी उभं राहून काहीच होणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून लोकांना तुमची विजय हे सोपीच वाटणार, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलाय ना तो त्यांना माहिती नसतो. ते फक्त आपण आपल्याच माहिती असतं. आणि लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि आपण वर असणार. आपण फक्त यशाचा डोंगर चढायचं आणि चढत राहायचं. लोक निगेटिव्ह बोलत राहणार, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. एवढं फक्त मनात ठाम ठेवायचं आहे. आणि एक दिवस करूया असा विचार करत राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या. कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आपलं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कोणीच आपल्याला मदत करायला सुद्धा येणार नाही. आणि पावसाला एक नम्र विनंती आहे की सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर मात्र नक्कीच टाक. कारण सर्वांना भरपूर दुःख झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांना दुःख झालेले आहेत त्यांचे दुःख स्वामी समर्थांच्या चरणी मी एवढंच मागतो की त्यांचे सर्व दुःख तुम्ही नाहीसे करून टाका आणि त्यांना सर्वांना आनंदाचे जीवन द्या. आणि स्वामींचरणी माझी हीच प्रार्थना राहील की जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्याला सर्व सुखे मिळोत आणि त्याला त्याचे सर्व मोठमोठ्या इच्छा पूर्ण होत. ही स्वामींचरणी प्रार्थना. आपलं जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल एक योग्य नियोजन करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. घाईघाईत कोणत्याच गोष्टीची सुरुवात करू नका, कारण पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा सुरुवातीपासून आपण तयारीने चाललेलं बरं असतं. आणि एकाच जागी कुजत बसण्यापेक्षा थोडा त्रास झाला ना तरी चालेल, पण पुढे चालत राहा. एका जागी अडकून राहू नका, कारण कुजत बसण्यापेक्षा चालत राहिलेलं कधीही बरं असतं. आणि आयुष्यामध्ये नवनवीन अनुभव आपल्याला त्यामुळे येतही असतात. म्हणून आयुष्यामध्ये जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे. मेहनत तर केलीच पाहिजे, पण नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलेलं असेल तर आयुष्य आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यातील काही क्षण हे जगूनही घ्या आणि ते जगत जगत आपण आयुष्यामध्ये पुढे चाललं पाहिजे. म्हणून मला आपली गरज आहे पासून ते आता मला कोणाच्या सहाय्याची गरज नाही. हा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण आहे, परंतु गरजेचाही आहे. कारण या प्रवासानंतरच आपल्या खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात आपण करू शकता. आणि तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडेल आणि तोही एक दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला नावच ठेवणार आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्नही करणार, पण आपल्याला काहीच जमणार नाही असंही म्हणणार. परंतु फक्त आपल्यालाच माहिती असतं की आपण नक्की काय करत आहोत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका. कारण स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरणार आहे आणि ती गोष्ट सत्यात उतरते सुद्धा. म्हणून उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकते की आपण एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत असाल आणि ती मोठी लढाई आपण नक्की शेवटपर्यंत जिंकणार आहे. म्हणून ब्रँडेड कपडे जर तुम्ही घातले म्हणजे तुम्ही ब्रँडेड होत नाही. त्यासाठी तुमचे विचार हे ब्रँडेड असावे लागतात. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे ब्रँडेड विचारांचा एक दिवशी आपल्याला ब्रँड बनवतील. आणि त्यामुळे ब्रँडेड कपडे नको, ब्रँडेड विचार मनात ठेवा आणि उगाचच पैसे खर्च करू नका. त्यासाठी तुम्ही जीवनामध्ये नक्की सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि तुमचं जीवन अनमोल होण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार देखील केला पाहिजे. आयुष्याच्या रस्त्यावर प्रवास करताना एकदम सरळ प्रवास करून चालत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक आहे त्या ठिकाणी हळू झालंच पाहिजे आणि ज्या ठिकाणी वळण आहेत त्या ठिकाणी वळवलंच पाहिजे. फक्त सरळ चालत सुटलात तर नक्की कुठे जाऊन पोहोचाल हे आपल्यालाही कळणार नाही आणि समजणारही नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि काही लोकांना तुमच्यात असलेला चांगलेपणा सहन होत नाही तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतात. परंतु ते असं का करतात? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही 4 पावले पुढे आहात. म्हणून तर ते तुमच्यावर जळत असतात आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही मागे खेचून जाऊ नका आणि तुम्ही फक्त पुढे चालत राहा. इथे प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेचच पूर्ण होत नाही.
त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो त्याहून 10 पट वेळ ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. कारण नुसता विचार करून काहीच होणार नाही आहे. हालचाली करावीच लागेल आणि ती हालचाल केली तरच आपल्यामध्ये काही बदल निर्माण होतील आणि काही बदल दिसतील सुद्धा. म्हणून आयुष्य जे आहे ना ते एकदम बिनधास्त होऊन जगा. कारण कितीही काही केलं तरी नशिबापुढे कोणाचंच काही चालत नाही. कारण 90% जरी मेहनतीचा खेळ असला तरी 10% किस्मत ही चांगली पाहिजे. परंतु किस्मतचं काही सांगता येत नाही. ती कधीही बदलू शकते आणि कधीही काही होऊ शकते. म्हणून आपल्या परीने आपण जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपलं लोकांवर लक्ष आहे. परंतु प्रॉब्लेम हा नाही की लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. प्रॉब्लेम तर हा आहे की आपलं लोकांवर लक्ष आहे. कारण लोकांकडे लक्ष देत बसलात तर ध्येयापर्यंत कधीच आपण पोहोचणार नाही. म्हणून वेळीत जागे व्हा, नाहीतर तुमचा कम्फर्ट झोन तुमचा नाश करेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनचा नाश करावा लागेल आणि ह्या मॅट्रिक्समधून बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस रात्र जागून केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते की ती सकाळ प्रत्येकाच्या डोळ्यात खुपते आणि आपल्याला ही तीच सकाळ आणायची आहे. आणि इमॅजिनेशनच्या दुनियेत राहण्यापेक्षा आणि रमण्यापेक्षा वास्तविक दुनियेत आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कारण स्वप्न पाहिलं तर पाहिजे, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच इमानदारीने केले पाहिजे. आणि आयुष्यात कितीही लाख अडचणी आल्या तरी सुद्धा आपली वाट सोडायची नाही. हे रेल्वेकडून शिकावं. अडचणी येत राहतात, आपण फक्त चालत राहायचं आणि आपल्या यशाकडे बघत राहायचं. यशस्वी होण्यासाठी स्वप्न ही पाहावीच लागतात. कारण आपली स्वप्नच आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि जे आपल्याला शिकवत असतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला वेगवेगळे साप डसण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्याला फणा ठेचायची हिंमत ही ठेवावीच लागेल. कारण सापांच्या भीतीने जंगल सोडायचे नसतं. आपण जंगलामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. जरा हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतील. आणि कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, हे फक्त दुनियादारीचा नियम आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मोठमोठी स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यात मोठमोठ्या संकटांना सामोरे जायला लागतं. आणि कारण अडचणींच्या पलीकडेच आनंद असतो. आणि तुम्हाला किती त्रास झालाय त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. आणि सफलता पण त्यांच्याच नशिबी लिहिलेली असते ज्यांच्यात कोणत्याही परिस्थितीत लढण्याची व हार न मानण्याची क्षमता मात्र असते आणि ते प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत असतात. आजच्या ह्या कलियुगात आपल्याजवळ पैसा असणं फार आवश्यक आहे. कारण आजच्या ह्या जगात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे आणि ती किंमतच माणसाला धोक्यात मात्र नक्कीच टाकत आहे. त्यामुळे आपल्याला पैसा हा कमवावाच लागणार आहे. ढिगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्व कोणाचाच नाही केला पाहिजे आणि अहंकार तर आपल्यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण माणूस सुद्धा रॉयल आणि रिअल असावा लागतो. परंतु आजच्या या कलियुगात खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका मिळत असतो. जीवनात रोज 2 पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. कधी तुम्हाला विजय आपल्या समोर उभे असेल आणि हे आपल्याला कळणारही नाही, पण थांबू नका. कारण थांबला तो संपला आणि त्याला काहीही मिळत नाही. म्हणून गरीब आणि श्रीमंत काय घेऊन बसलात, इथं टेन्शन तर दोघांनाही आहे, फक्त दोघांचंही टेन्शन वेगवेगळं आहे. पैसा सुख देईल पण टेन्शन मुक्त करणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला टेन्शन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जीवनात त्यामुळेच आपण आनंदीही राहू शकतो. म्हणून शाळेमध्ये जाऊन माणूस फक्त धडे वाचतो, पण जेव्हा खऱ्या आयुष्याची शाळा होते ना तेव्हा माणूस तो प्रत्येक धडा अनुभवत असतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतही असतो. आणि हे धडे शिक्षणही गरजेचे असते. कारण प्रत्येक गोष्ट ही शाळेमध्ये शिकवली जात नाही, ती आपल्या अनुभवाने सुद्धा आपल्याला शिकावी लागत असते. आणि मित्रांनो, एक दिवस तुम्ही ते जीवन जगत असाल ज्यासाठी तुम्ही कधीही हार न मानण्याची शपथ घेतली आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जीवनात संघर्ष न करता कधी हार मानू नका. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, पण हार कधी मानू नका. कारण कधी डाव पलटेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार रचत असेल ना तर तुम्ही तरी सुद्धा तिथेच उभे असाल, तर मग तुम्ही आयुष्यात ही एकाच ठिकाणी उभे राहणार हे मात्र नक्की. कारण नकारात्मक विचार हे आपल्याला डोक्यात घुसून आपला वेग कमी करतात आणि त्यामुळे नकारात्मक विचारांचं ओझं आपल्या डोक्यावर नक्कीच घेऊ नका. त्यामुळे तुमचा आयुष्यातील भरपूर वेळ हा वाया जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही असा वेळ कधीच वाया घालू नका आणि नकारात्मक लोकांच्या नक्कीच मागे फिरू नका. म्हणून तुम्ही एकदा का जीवनात उतरलेत आणि तुम्ही निर्णय केला की मला आता यशस्वी व्हायचंय, तर मग एकदा का जहाज समुद्रात उतरले
की मग समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं. तसेच आपल्या आयुष्यात आपण एकदा का आपल्या धैर्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली की समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे कधी घेऊ नका. मागे घेतलं तर तुम्ही ही रेस हारून जाल आणि पैसा कमवण्याच्या नादात कधी आयुष्य संपून जाईल हे कळणारही नाही. त्यामुळे आयुष्यात नुसता पैसा पैसा करू नका. आयुष्याच्या येणाऱ्या छोट्या क्षणांचा सुद्धा मनापासून आनंद घ्यायला शिका आणि स्वप्न पाहिली तरच ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, नाहीत असंच कुठेतरी टाइमपास करणार. त्यामुळे अजूनही वेळ आहे. आत्ताच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या आणि आजचा विचार करा. कालचा विचार करत बसा असाल तर मग भविष्याबद्दल विचार करायचा सोडून तुम्ही भूतकाळात अडकून राहाल आणि तुम्हाला कोणीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः हार मानलेली असते. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा आहे आणि तो संयम ठेवूनच आपण जीवनामध्ये पुढे जात राहायचं आहे. बस एवढाच तुम्ही विचार करायचा आहे. बाकी कशाचाही विचार करू नका. आणि विचार करताना आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो हे महत्वाचं आहे. कारण नकारात्मक विचार करून काहीच फायदा नाही आणि आपण त्या विचारांच्या खोलाशी जाऊन त्याच विचारांमध्ये गुंतून जातो. आणि सकारात्मक विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. परंतु असं असून सुद्धा आपण जास्त नकारात्मक विचार करत असतो. असं करणं आपल्याला निश्चित सोडावं लागेल. आणि तुम्ही तुमचे विचार बदलले तरच तुमचं आयुष्य बदलेल. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे अशक्य गोष्टीही शक्य करू शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रयत्नाने नक्कीच ते करू शकता. आणि स्वामींवर भक्ती तुमची असू द्या आणि स्वामींची सेवा देखील करा. त्यानेही प्रत्येक गोष्ट तुमची अशक्य गोष्ट ही शक्य नक्कीच होईल. आणि आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही असतात आणि परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असलेली नाती तोडून टाकतो. आणि टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंटली लोकांना दुखवू नका, हे लक्षात ठेवा. आणि त्या लोकांना दुखवलेत तर तुमचं आयुष्य नक्कीच खालीशी जाणार आहे. आणि आयुष्यात आपल्याला रोज नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते तुम्ही करायचंच आहे. आणि जेव्हा तुमचा वाईट काळ ते चालू होईल ना आणि असेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, स्वतःशी मदत करा. कारण तुमच्या वाईट काळात तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही, परंतु तुमची मजा पाहायला सर्वजण येतील. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही. हे मात्र नक्की, तो उद्या कधीच येणार नाही आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्यामुळे उद्याची वाट पाहू नका. आजपासूनच सुरुवात करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कितीही नियोजन केलं, किती प्लॅनिंग केलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे काही घडत नाही. मग रिलॅक्स होऊन जायचं. कारण इकडे तिकडे भटकून ह्याच्या त्याच्या मागे मागे करून काही होणार नाही आहे. तेच होणार आहे जे नशिबात लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नका आणि आपले आयुष्य निवांत जगायला शिका. पण त्याच्यामध्ये तुम्ही यशासाठी काहीच प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. म्हणून आयुष्यात काही बदल हे त्रासदायक असतात, परंतु आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक असतात आणि ते बदल नक्कीच घडले पाहिजे. आणि आजचा न्यूजपेपर उद्याची रद्दी आहे, तसंच आजची जवानी ही उद्याचा बुढापा आहे. त्यामुळे गर्व कोणत्याही गोष्टीचा करू नका. बस जीवनात आनंद घ्या आणि तो आनंद घ्यायला शिका. आज आपण पाहत असलेले स्वप्न उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काहीही केलं तरी वेळ थांबणार नाही आहे. त्यामुळे तुमची वेळ ही आणण्याच्या तयारीला लागा. वेळ थांबवण्यापेक्षा वेळ बदलण्यावरती आपला जास्त फोकस मात्र असला पाहिजे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत राहा. काही झालं तरी सुद्धा माघार मात्र घेऊ नका. कारण आपण पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण आपण करणार सुद्धा आहोत. म्हणून फिरताना साधं राहणीमान घेऊन फिरायचं, पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल. नेहमी आपण वजनात राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपला प्रत्येक विचार हा आपण सत्यात उतरवू शकतो. फक्त आपण जिद्दीने राहिले पाहिजे आणि जिद्द आपल्या मनामध्ये तेवढी राहिली पाहिजे. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि कारण अर्ध्यातून प्रयत्न सोडून काही फायदा नाही. उलट आपण सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा कोणीतरी तयारच असतो. त्यामुळे अर्ध्यावर जाऊन हार मानू नका आणि कधीच तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला भरपूर व्यक्ती भेटतील आणि भरपूर अनुभवही येतील. समोरील व्यक्ती कितीही हुशार असली तरी सुद्धा आपण खेळ काही असा खेळायचा की समोरील व्यक्तीला कळायलाच नाही पाहिजे की त्याचा पराभव कसा आणि कधी झाला आहे. म्हणून एवढ्या शांततेत खेळ खेळता आला पाहिजे
आणि कोणाला माहीत न पडता आपण जीवनात नक्कीच यशाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. त्यामुळे शब्द जरा जपून वापरायला शिका. जगायचं तर वाघासारखं जगायचं, शेळीसारखं जगण्यात काही फायदा नाही. कारण आपण वाघ म्हणून जन्माला आलो आहोत, शेळी म्हणून नाही. त्यामुळे वाघासारखं आपल्याला जगायचं आहे आणि तसंच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ना, ते तुमच्या चुकाच काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा आणि सर्वांनाच खुश ठेवा. आणि तुमच्या ताकद ही शरीरामध्ये नसते, तर ती विचारांमध्ये असते. कारण शारीरिक ताकदीने बल लावता येते, पण वैचारिक ताकदीने बल घडवून आणता येते. आणि जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान व्हाल. आणि अजिबात दुसऱ्याच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व मात्र तुम्ही निर्माण करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाला दाखवून देण्यासाठी नाही, तर स्वतःची पारख करण्यासाठी स्वतःची स्पर्धा लावणं गरजेचं आहे. कारण बदल स्वतःमध्ये करायचा आहे, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काय गमवायचं आहे आणि काय मिळवायचं आहे याची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि एक छोटासा खिळा जर गाडीच्या गती बदलू शकतो, तर मग एक छोटासा निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजे. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हरून जातो हे त्यालाही कळत नाही. आणि आजच्या ह्या दुनियेत इथे प्रत्येकाला चमकायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चमकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीची नक्कीच तार ही जोडावी लागेल. आणि ती मेहनत केली तरच तुम्ही चमकणार आहात हे मात्र निश्चित आहे. आणि रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायला शिका आणि स्वतः त्या रस्त्यावर चालायला शिका. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपली संपूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा प्रयत्न करा. काय सांगता येतं की तुम्ही नक्कीच जिंकाल सुद्धा. आणि आजच्या ह्या कलियुगात एखाद्याशी नातं ठेवताना जरा जपून ठेवा, कारण समोरचा सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही. आणि ते रंग बदलल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे, आणि मग तेव्हा तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. म्हणून बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं ना, तरी सुद्धा तो उडी गटारातच मारणार. म्हणून काही लोकांचंही असंच असतं. म्हणून आपण तसं करायचं नाही. आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं नक्कीच करायला आपण शिकलं पाहिजे. कारण संधीचं सोनं केलं तरच आपल्याला पुढच्या वेळेस नवीन संधी निर्माण होतात आणि भरपूर काही संधी आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून त्यामुळे कोणतीही संधी हातातून घालवू नका. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये कधी कमजोर व्हायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला अगदी मनापासून आवडला असेल आणि तुम्ही खुश झाला असाल तर तुमच्या मित्राला पुढे नक्कीच पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.